नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पोलीस भरती अंकगणित या भागाचा अभ्यास करणार आहोत। वेळ न गमावता आपण डायरेक्ट सुरुवात करतोय। मित्रांनो, 2016 ठाणे पोलीस भरती यामध्ये हे अंकगणिताचे प्रश्न विचारले होते। तर पहा यामध्ये काय प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न, एका जंगलात 2 वर्षापूर्वी सागाचे 30,000 वृक्ष होते। दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड 6 दॅट मीन्स शेकडा 6% प्रमाणे वृक्षतोड झाल्यास त्या जंगलात झाडांची संख्या किती। आता हा प्रश्न सुरू करण्याआधी मी काय करेन की आधी तुमच्या होणाऱ्या चुका तुमच्या लक्षात आणून देतो। तर पहा इथे जे आहे 30,000 वृक्ष दिलेले आहेत आणि ते 6% वृक्षतोड दिलेले आणि ते 2 वर्ष दिलेले आहेत। मग बहुतेक जण काय करतात की 2 वर्ष आहेत 6%, मग 6 दुणे 12 म्हणजे एकूण झालेली वृक्षतोड ही 12% झाली। मग फक्त 30,000च्या 12% याच्यामधून मायनस करतात। 30,000चे 12% म्हणजे 12×36 म्हणजे 30,000 वजा 3600 केले की तुमचं उत्तर येऊन जातं 26,400। मग तुम्ही इथे म्हणता की 26,400 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। मित्रांनो, हे खूप चुकीचं आहे का ते लक्षात घ्या। याच्यामध्ये 30,000 वृक्ष जे आहेत बघा, हे समजा आधीचे आहेत, हे 30,000 वृक्ष होते। ओके, हे आपले 30,000 वृक्ष आहेत। आता हे पहिला वर्ष जे होतं, हे पहिलं वर्ष, त्याच्यामध्ये काय झालं 6% घट झाली। 6% घट झाली म्हणजे तेव्हा 6% होणार। 30,000च्या 6% म्हणजे किती होणार 1800, सायंत्रिक 18 म्हणजे 1800 घट होणार, म्हणजे आपले 28,200 ते वृक्ष राहणार आहेत। हे शिल्लक वृक्ष किती राहिले 28,200 आणि याच्या 6% आपल्याला घ्यायचे। आणि पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय घेतलेले डायरेक्ट 30,000च्या 12% घेतलेले, बरोबर। म्हणजे 30,000 एकदा 6%, पुन्हा 6% आणि त्याप्रमाणे इथे 28,200 आहेत, इथे 30,000 नाही आहेत, म्हणून पहिली जी मेथड होती ती चुकीची होती। मग बघा आता हे प्रश्न जे आहेत सोडवायचे कसे लक्षात घ्या। आपण याच्यासाठी कंपाऊंड इंटरेस्टचा मित्रांनो फॉर्म्युला अप्लाय करू शकतो। कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय, आपला मुद्दल पहिले आपण घेतो। मुद्दल म्हणजे इथे आता 30,000 वृक्ष आहेत, मी 30,000 जे आहे याला मुद्दल मानतोय। सो 30,000 गुणिले इकडे 1 वजा याच्यामध्ये शेकडा 6 म्हणजे 6%, सो 6 डिवाइड बाय 100 गुणिले कालावधी। कालावधी इथे दिलेला आहे 2 वर्ष, सो 2। हे जे सूत्र जे आहे हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे मित्रांनो, हे मी वापरलेलं आहे। झाडांची संख्या इथे आपण ते सूत्र ओरिजिनल सूत्र मित्रांनो अशा प्रकारे आहे, अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल गुणिले 1 वजा रेट डिवाइड बाय 100 म्हणजे छेद 100 गुणिले टी दॅट मीन्स टाईम म्हणजे कालावधी। हे ओरिजिनल सूत्र आहे, ते मी वृक्षांसाठी इथे वापरलेलं आहे। मग पहा इथे काय मिळून जाते, 30,000 जसे तसे हे जसेच्या तसे लिहिलेले आहेत। त्यानंतर 100 गुणिले 1 यांच्या दोघांचा मित्रांनो गुणाकार होईल। इथे 100 गुणिले 1 म्हणजे 100 वजा 6 म्हणजे इथे किती राहणार आहेत तर 94, सो गुणिले 94 चा वर्ग, म्हणून मी 94 गुणिले 94 केले। आणि 100 जे आहे तिथे छेदमध्ये आहेत, सो मी ते काय करतो 100 गुणिले 100, कारण 100चा सुद्धा वर्ग आहे। सो 100 गुणिले 100। पहा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले। आता हे मी ते सोडवणार नाही आहे, कारण का मला ऑप्शनवरून इथे मला डायरेक्ट उत्तर जे आहे ते मिळालेलं आहे। कसं तर लक्षात घ्या, हे किती 3 94 94, मी इथे फक्त काय करतोय जे युनिट प्लेस म्हणजेच एकक स्थानी जे आहेत त्यांचे फक्त गुणाकार करतोय। 4 चौक 16, इथे मला एकक स्थानी 6 भेटले आणि सायंत्रिक 18 म्हणजे एकक स्थानी 8। फक्त इथे मला एकच ऑप्शन दिसतोय जिथे एकक स्थानी जे आहे 8 आहे, सो ब हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। आपण जर 94 गुणिले 94 गुणिले 3 केलं तरी सुद्धा आपल्याला हेच उत्तर मित्रांनो मिळणार आहे। सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ब 26,508 हे पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढील प्रश्न मित्रांनो, एका संख्येच्या 50% मधून 50 वजे केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती। हे जे आहे आपण एलिमिनेशनने सुद्धा करू शकता की बघा पहिला ऑप्शन आहे 100, 100 त्याच्या 50% म्हणजे 50, 50 मधून 50 वजा केले तर 50 राहतात का नाही, सो हे राहणार नाही। याचे पण जर आपण केले, याचे 50% जर केले तर 25 राहणार, 25 मधून 50 वजा केले तरी राहत नाही।
इथे सुद्धा 150, 150चा 50% म्हणजे 75, 75मधून 50 वजा केले तर 25 उरतात. इथे जर पाहिलं मग शेवटचं उत्तर हे अचूक उत्तर असणार आहे, कारण बघा 200, 200चा 50% म्हणजे 100, 100मधून 50 वजा केले तर 50 उरतात. होय, सो 200 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. आता तुम्ही म्हणत असाल की सर ठीक आहे तुम्ही हे इलिमिनेशनने केलं, पण प्रत्येक वेळी इलिमिनेशन जी आहे ती अप्लाय होतेच असं नाही. मग आपण काय करणार, मी याचं तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म देतो आहे की कशा पद्धतीने याला सॉल्व करायचं. एका संख्येच्या, म्हणून याला म्हणायचं x, 50%, 50% म्हणजे 50 डिवाइड बाय 100. टक्के जे असतं बघा 50% म्हणजेच काय 50/100. ओके, सो मी इथे लिहितोय 50/100. ओके, मधून 50 वजा केले असता. ओके, याच्यामधून जर 50 वजा केले तर बाकी किती उरते 50. सो इज इक्वल्स टू 50 म्हणजे बरोबर 50. मग आता बघा 50 1 50, 50 2. सो इथे मला मिळतं 1/2. 1 गुणले x म्हणजे x राहणार आहे. सो x/2 मला मिळतं आहे. बघा x/2. हे 50 जर त्या बाजूला गेले तर धन होणार, म्हणजे 50 अधिक 50 म्हणजे 100 बरोबर 100. 100 गुणले 2 केले, यांच्या दोघांचा तिरकस गुणाकार केला तर 200 मिळते. म्हणजे मला ती संख्या जी आहे ती किती मिळते 200. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकता. हे हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. त्यानंतर पुढील प्रश्न, एका गटात 90 व्यक्ती आहेत, त्यापैकी 38 जण चहा पितात, 42 जण चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, तर कॉफी पिणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या किती. खूप सोपं आहे मित्रांनो, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बघा इथे त्यांनी काय म्हटलं आहे, हे खरं तर एक वेन डायग्राम जर काढली तर आपल्याला हे सॉल्व करता येईल. बघा मी इथे एक वेन डायग्राम काढतो आहे. हे समजा चहा पिणारे व्यक्ती, सॉरी ओके, इथे मी वेन डायग्राम काढतो आहे. हे समजा चहा पिणारे व्यक्ती आहे म्हणजे टी, आणि दुसरे जे आहे ते कॉफी पिणारे व्यक्ती, कॉफी. दोन्ही मिळून जे आहे ते एकूण किती माणसं आहेत तर 90. आता काय म्हटलं त्यांनी, 38 जण चहा पितात म्हणून मी इथे लिहिलं 38. इथे 42 जण जे आहे ते चहा आणि कॉफी पितात म्हणून दोघांचा जो सेट आहे तो 42 घेतलेला आहे. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, तर कॉफी पिणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या किती. मित्रांनो यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जात आहे. खरं तर ह्या गोष्टीची म्हणजे 42 जण चहा व कॉफी पितात या गोष्टीची काहीही गरज नाही आहे, कारण त्यांनी फक्त कॉफी पिणाऱ्यांची विचारलेली नाही आहे. ते म्हणत आहेत कॉफी पिणाऱ्या एकूण, इथे शब्द लक्षात घ्या एकूण. एकूण म्हटलं म्हणजे आपल्याला टोटल संख्या पाहिजे. तर हा जो 42 हा जो आकडा आहे तोपर्यंत तुम्ही स्किप करा, कारण 42 हा आकडा आहे हा कॉफी आणि चहा पिणाऱ्या दोघांचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, कॉफी पिणाऱ्यांची एकूण संख्या काढायची आहे. मग एकूण संख्या आपण कशी काढणार, 38 अधिक किती बरोबर 90. तर आपल्याला माहिती आहे 38 अधिक 52 बरोबर 90. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही युनियन किंवा इंटरसेक्शनचा फॉर्म्युला यूज केला नाही. गरज नाही आहे, कारण इथे त्यांनी एकूण व्यक्तींची संख्या विचारलेली आहे, आणि एकूण व्यक्ती ज्या आहेत त्या या सेटमधल्या असू शकतात किंवा नुसत्या कॉफी पिणाऱ्या असू शकतात. आणि हा जो 52 जो आकडा आहे, मी बघा इथे 52 लिहितोय, हा 52 फक्त एकट्या कॉफी पिणाऱ्यांचा नाही आहे, तो इथला आणि इथला दोघांचा मिळून आहे. पण कॉफी पिणारे तर दोघेच आहेत, पण इथे विचारलेलं आहे एकूण व्यक्ती. सो एकूण व्यक्ती किती आहेत 52. सो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे अ हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी किती मुलं आहेत 120, 65% मुले पास झाली. मग आता बघा 120% म्हटलं म्हणजे डिवाइड बाय 100. बघा 120 गुणिले 65 डिवाइड बाय 100. आता प्रश्नाला प्रश्न विचारायला शिका की बघा 100 पैकी 65 तर 120 पैकी किती. मग किती मुलं पास झाली, तर बघा 0 0 गेले. इथे 2 पंचे 10, 2 सक 12. ओके, इथे 5 एके 5, इथे पण आला 5 एके 5, 5 त्रिक 15. ओके, मग इथे जे आहे आपल्याला मिळून जाते 13 किती 78. म्हणजे 78 मुलं जी आहेत ती काय झालेली आहेत पास झालेली आहेत. मग आता नापास झालेल्या एकूण मुलांची संख्या सांगा. एकूण मुलं किती आहेत 120. मग 120 मधून जर 78 जर आपले गेले तर किती राहणार आहेत मित्रांनो,
तर इथे जे आहेत 42 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो मिळून जाईल. रेडमध्ये मी दाखवतोय बघा, 42 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? आता लक्षात घ्या, तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहात आणि एक मजूर मग 12 मजूर एका दिवसात इतके हे करतात, या वर्डिंगला काही एक अर्थ नसतो मित्रांनो. आपल्याला जितक्या शॉर्ट यानी कमी वेळामध्ये जितकं सॉल्व करता येईल तितकं करायचं. आता लक्षात घ्या, 12 मजूर एक काम 20 दिवसात, म्हणून मी शॉर्टमध्ये लिहितोय 12 मजूर एक काम 20 दिवसात करतात. ओके, हे इक्वल सिम्बॉल आहे. ओके, 12 बरोबर 1/20, तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील? आता आपल्याला वर्क डन काढायचे. वर्क डन म्हणजे एकूण काम जे आहे, हे काम जे आहे, इथे काय म्हटलं, तेच काम, हे जे काम केले तेच. मग आपल्याला एक मजुराला किती दिवस लागतील तर ते काढतोय. म्हणजे एकूण काम काढतोय. तर बघा, एकूण काम काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की 12 गुणिले 20 करायला लागेल. म्हणजे दोन्ही साईडला जर 12 ने भागलं तर इथे किती येणार, 1 बरोबर 1/12 दूने 24 म्हणजे 240. म्हणजे एका मजुराला 240 दिवस लागतील. म्हणजे 240 हे आपलं वर्क डन आलं काम. मग आता 15 मजुरांना किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा, इथे फक्त काय करा, इथे 15 ने गुणा, 1 ला 15 ने गुणा, इकडे पण 15 ने गुणा, बस आलं तुमचं उत्तर. बघा, 15 × 15, इथे पण आलं 15 × 15, इथे उरणार 9, 15 × 90, सो 1/16 म्हणजे 15 मजूर एक काम 16 दिवसात पूर्ण करतील. किती आलं, 16. सो 16 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. हे लिहित बसू नका की एक मजूर 12 दिवसात आणि 20 दिवसात, याला काही एक मीन नाही आहे. ओके, आपल्याला खूप कमी वेळात करायचं आहे. म्हणून याचं लक्षात घ्या, अर्थ काय आहे, 12 मजूर एक काम 20 दिवसात, हे झालं 12 1/2. त्यानंतर एक मजूर एक काम 240 दिवसात करेल, म्हणून 15 मजूर एक काम 16 दिवसात पूर्ण करतील. अशा पद्धतीने डायरेक्ट सॉल्व केलं. पुढील प्रश्न मित्रांनो असा आहे की खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता याच्या खरं तर एक LCM ने काढलं जातं, म्हणजे लसावीने याला सॉल्व केलं जातं. बट लसावी जर काढायला गेला तर इथे 5च्या पटीत आहे, सो खूप मोठा लसावी जाईल, म्हणून आपण डायरेक्ट याला भागूया. तर 2/3 आहे बघा, 3. सो इथे पॉईंट घेतला, वरती 20 होणार, 3 × 18, 0.6 इथे उत्तर येते. त्यानंतर 5 आहे. ओके, इथे पॉईंट घेतलं, हे होणार 20. मग 20 इथे किती होणार मित्रांनो, हे जे आहे बघा 20 5 चौक 20. ओके, खरं तर याच्यासाठी शॉर्टकट एक आहे की बघा, इथे जे आहेत प्रत्येकाचे 2 हिस्से केले आहेत आणि दोघांमधलं अंतर जे आहे इथे क मध्ये मला जास्त येतं, 2 आणि 9 मध्ये, म्हणजे 7चा गॅप दिसतोय. सो हा छोटा अपूर्णांक असणार आहे. तरी पण आपण सॉल्व करून पाहूया. बघा, इथे 9 आहे, सो वर झाले 20. ओके, 9 दूने 18. ओके, परत राहिले 2, परत 9 दूने 18 म्हणजे 0.22 इथे मिळत आहे. इथे जे आहे 7 आहे, सो 7 × 7 7 दूने 14. ओके, 6 इथे उरणार, 7 × 9 63, 0.29 इथे मिळते. आता सर्वात लहान अपूर्णांक म्हणजेच आपल्याला क हा सर्वात छोटा अपूर्णांक मित्रांनो मिळून जातो. सो क हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत, आता लक्षात घ्या इथे खरेदी किंमत म्हटले त्यांनी, खरेदी किंमत व विक्री किंमत, खरेदी किंमत 20 आहे आणि विक्री किंमत जी आहे ती किती आहे, 25 इतकी आहे. तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती? आता मी इथे शेकडा नफा असं लिहित नाही, डायरेक्ट सूत्र लिहितोय. हे सूत्र जे आहे हे शेकडा नफ्याचं आहे, लक्षात घ्या. शेकडा नफ्याचं सूत्र असतं नफा. मग इथे नफा किती भेटेल बघा, खरेदी किंमत 20, विक्री किंमत 25. मग 25 मधून 20 जर गेले तर किती राहणार, 5. म्हणजे झालेला नफा 5 डिवाइड बाय, हे काय आहे 5 हा नफा, डिवाइड बाय आपण काय घेतो, खरेदी किंमत. मग खरेदी किंमत किती आहे 20 गुणिले 100. ओके, आणि आपण शेकडा काढतोय म्हणून इथे पर्सेंटेज सिम्बॉल असणार हे पर्सेंटेजचं. मग आता बघा 5 × 5 5 चौक 20. ओके, इथे पण आपण घेतो 25 चौक 100 म्हणजे इथे भेटले 25%. आपला शेकडा नफा जो भेटलेला आहे तो 25%.
परंतु आपल्याला इथे कुठे 25% दिसतंय का? नाही आहे. म्हणजे त्यांना अपूर्णांकात उत्तर हवं आहे. मग 25% म्हणजेच काय? 25/100. मग 25/100 म्हणजे 0.25 हे दिलेल्या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर असणार आहे. सो ब हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न, रामने एका बँकेकडून दर साल दर शेकडा 10% दराने 6,000 रुपये इतकी 3 वर्षाचे मुदतीने कर्जाऊ घेतले. मुदती अखेर त्या मुद्दलाचे व्याज किती होईल? आता इथे पण जो आहे आपल्याला व्याज काढायचं आहे. मग व्याज जो आपण काढतो त्यासाठी सूत्र आहे PRT किंवा कदम छेद 100. मग ते क म्हणजेच काय आपला बघा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा म्हणजे क, द म्हणजे दर, एक मिनिट, ओके, 10% हा दर आहे, ही मुद्दल आहे आणि हा कालावधी आहे. ओके, क द म किंवा PRT डिवाइड बाय 100 हे सूत्र आपण वापरणार आहोत. मग हे इंटरेस्ट जो आपला असणार आहे क म्हणजेच कालावधी, सो 3 वर्ष, हा वर्षामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर दर जो आहे तो 6,000, क द म हा मुद्दल जो आहे हा 6,000 रुपये आणि दर जो आहे तो 10 डिवाइड बाय 100. मग बघा हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 600 गुणिले 3 सायंत्रिक 18 म्हणजे 1800 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. सो हे आपलं सूत्र इंटरेस्ट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी डिवाइड बाय 100 हे सूत्र साधं सोपं सूत्र वापरलेलं आहे. पुढे बघा एका वस्तूची खरेदी किंमत, आता इथे खरेदी किंमत किती आहे 50 रुपये आणि विक्री किंमत 30, याच्यामध्ये तोटा झालेला आहे. तर या व्यवहारामध्ये तोट्याचं प्रमाण किती? शेकडा तोटा, शेकडा म्हणजे आपल्याला ते टक्केवारी काढायची आहे तोट्याची. मग तोटा टक्केवारी जी असते बघा सूत्राचं काय असतं, तोटा टक्केवारी. मग याचं सूत्र असतं मित्रांनो झालेला तोटा. मग तोटा किती झाला आहे तर 50 वजा 30 म्हणजेच किती 20 रुपये इथे तोटा झालेला आहे. इथे खरेदी किंमत जी आहे ती किती आहे, जस्ट 1 मिनिट, ओके, इथे खरेदी किंमत जी आहे ती किती आहे 50 म्हणजे 20 डिवाइड बाय 50 गुणिले 100 आणि त्याला टक्केवारी. ओके, मग आता पहा 50 एके 50, 50 दुने 100 म्हणजे किती झालं 20 गुणिले 2 म्हणजे 40%. मग 40% म्हणजेच इथे आपल्याला 40% कुठे दिसत नाही आहे म्हणजे 40 डिवाइड बाय 100 करतोय म्हणजेच 0.4 हे आपलं दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो मिळणार आहे. सो ब हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न हा 10वा प्रश्न आहे खरं तर. बघा इथे 25 गुणिले 25 बरोबर 625 तर 2.5 गुणिले 2.25 बरोबर किती? आता इथं 25 गुणिले 25 तर आपल्याला दिले आहे 625, सो 625 ते लिहून घ्या. आता बघा इथे रेड पेनमध्ये दाखवतो, इथे दशांश चिन्ह इथे एकक स्थानापासून जर आपण काउंट केले तर दशांश चिन्ह इथे किती स्थानं आहेत 2, इथे जे आहेत 1 स्थान आहे म्हणजेच हे जे डेसिमल प्लेसेस जे आहेत ते किती आहेत 3. मग आपल्याला इथे 3 युनिट म्हणजेच आपल्याला एकक स्थानापासून 1, 2, 3 स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे 0.625 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. सो ब हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. तर धन्यवाद ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढची व्हिडिओ पाहिजे असेल तर तीही कमेंट करा की किंवा तुमच्याकडे जर कुठली क्वेश्चन पेपर असेल, माझ्याकडे आहेतच क्वेश्चन पेपर, पण तुम्हाला जर वाटत असेल स्पेसिफिक की या जिल्ह्याची पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका सॉल्व करा तर नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटू. धन्यवाद.